नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे आजच्या भागात मत्स्यावताराविषयी ओवीबद्ध माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. आज चैत्र शुद्ध तृतीया. भगवान महाविष्णूंच्या 10 अवतारांपैकी पहिला अवतार म्हणजेच मत्स्यावतार याची तिथी होय. राजा असे सत्यव्रत देही अर्घ्य जलात, तेथे मत्स्य पोहत वधे तो राजासी. ठेवी मला कमंडलूत, ऐसे राजासे विनवित, दयार्द्र राजा मत्स्याप्रत, उचलूनी ठेवीतसे. गृहासी जाता आकरीत, मत्स्याचा आकार वाढत, कमंडलूत नसे मावत, राजा ठेवी पात्रात. पुनश्च घेई पात्राचा आकार, जवळी असे सागर, वाढत जाई मत्स्याचा आकार, होई सागरा एवढा. राजा विस्मित होत असे, हा मत्स्य सामान्य नसे, ऐसा विचार करीत बैसे, सागर किनारी तो. विष्णू प्रगटे मत्स्यातून, वदे राजासे उद्देशून, आजपासोनी 7वा दिन, प्रलय होईल येथे. पशुपक्षी औषध घेऊन, सप्तर्षींना धरून, त्यांसवे नावेत बैसून, प्रलयातून तरशील. हयग्रीव नाम असुर, करी 4 वेदांचा अपहार, तयाचा करण्या संहार, मत्स्यावतार जाहला. प्रलय होई 7वे दिनी, जलमय होई अवनी, काळोख दिसे नयनी, होई सृष्टीचा अंत. प्रलय सागरी आली नाव, राजा सप्तर्षी घेती धाव, रक्षण करता तू केशव, प्रलयातून तारी आम्हा. सृष्टी जाई लयासी, पुन्हा नवनिर्माणासी, नावेतील प्रवासी कारणीभूत जाहले. आजी मत्स्यावतार तिथी, दिधली संक्षिप्त माहिती, सद्गुरूच लिहविती, वैभव निमित्त मात्र. लेखक डॉक्टर श्री वैभवदाता, कल्याण.